शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भगवान परमात्म्यांना वंदन, आदिदेव महादेवांना वंदन, महादेवाची शक्ती स्वरूप अशा देवीला वंदन, गीता धर्ममाळाला मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन. आपण देवी सुक्तात म्हणतो, नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम नमः. आणि त्याच्या पुढे आपण असंही म्हणतो, या देवी सर्वभूतेषु चैतन्येत्यभिधीयते, किंवा या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता आणि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. म्हणजे या विश्वात जी चेतना आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, शांती आहे, श्रद्धा आहे, कांती आहे, स्मृती आहे, या सगळ्या भावना या देवी स्वरूपच आहे. आणि प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी जो मातृभाव असतो तोही देवीचाच आविष्कार असतो. म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि अशा या देवीचा जन्मच मुळात कशासाठी झाला, तर असुरांच्या पारिपत्यासाठी झाला. भगवान शंकरांच्या तेजापासून निर्माण झालेली शक्ती हेच देवीचं मूळ स्वरूप आहे. आणि मग या देवीची आपण नवरात्रात आराधना करतो, कारण आपल्याला शक्तीची उपासना करण्याचे हे दिवस असतात. म्हणजे फार वर्षापूर्वी महर्षी व्यासांनी उपदेश केला आहे की जर तुम्हाला धर्माची मूल्य टिकवायची असतील तर तुम्हाला हात जोडून बसून चालणार नाही, तर तुम्हाला शक्तीची उपासना केली पाहिजे. आणि या शक्तीचेच अनेक रूपं आहेत. म्हणजे शिवशंकरांची शक्ती म्हणजेच ही सती पार्वती, पर्वतराज हिमालयाची कन्या, हीच आदिशक्ती, हीच महालक्ष्मी, हीच कालिका, हीच अंबाबाई, हीच जगदंबा, हीच भवानी, हीच हरताळका, हीच कन्याकुमारी, हीच योगेश्वरी, हीच बनशंकरी आणि हीच यमाई, अशी ती अनेक रूपात प्रगट होत असते. म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी पण तीच, तुळजापूरची भवानी पण तीच, माहूरची रेणुकामाता पण तीच, वणीची सप्तशृंगी पण तीच आणि देवी सरस्वती ही सुद्धा तीच. अशा तिच्या अनेक रूपांची आपण पूजा करतो. आणि आपलं सारं जे तत्त्वज्ञान आहे ते शिव आणि शक्ती याच्यावर आधारित आहे. कारण पार्वती हीच आदिमाया आहे, तीच शक्ती आहे. आणि या पार्वतीरूपी शक्तीने शंकररूपी शिवस्वरूपाच्या प्राप्तीसाठी आराधना केली, कठोर तपश्चर्या केली, चारी दिशांना पेटता अग्नी ठेवून पंचाग्नी साधन केले. केवळ वृक्षाची गळलेली पानं खाऊन ती राहिली आणि अशी तिने शिवप्राप्तीसाठी कठोर साधना केली. शिवशंकराला करून घेण्यासाठी शिवांना अतिशय प्रिय अशी बिल्वपत्रे वेचतानाही ती सदैव शिवाचाच अनुभव करत होती. म्हणून तर आपण सर्व स्त्रिया आजही इच्छितपती प्राप्त व्हावा म्हणून त्या हरताळकेचं पूजन करत असतो. अनेक प्रकारची पत्री आणि बिल्वदलं पार्वती आणि तिच्या समोर असलेल्या श्री शंकरांना अर्पण करतो. अशाच शंकरासाठी बिल्वपत्रे वेचणाऱ्या एका पार्वती मातेचं आपण वर्णन आता सुरेखा त्यांच्याकडून ऐकणार आहोत. पार्वती वेची बिल्वदले. पार्वती वेची बिल्वदले, पार्वती वेची बिल्वदले, बिल्वदले शिवमूर्तीचे करीती चिंतन,
शिवमूर्तीचे करीती चिंतन भावमुक्त डोळे पार्वती वेची बिलवदंते पार्वती वेची बिलवदंते धुके तरळते धूसर धूसर भस्म माखले दिसे चराचर उषकालचा प्रहरन भेदा सांगरूप डोळे पार्वती वेची बिलवदंते पार्वती वेची बिलवदंते बिलवदंते फुले लहरली प्राजक्तावर प्राजक्तावर फुले लहरली प्राजक्तावर प्राजक्तावर सुमने कसली हास्यहराने सुमने कसली हास्यहराने भूमीवर निखळे पार्वती वेची बिलवदंते पार्वती वेची बिलवदंते बिलवदंते. पार्वती वंदनानंतर आता आपण वंदन करणार आहोत सरस्वतीला. आपण मगाशीच जो देवी तंत्र श्लोक पाहिला त्याच्यात आपण म्हटलं या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. म्हणजे बुद्धी हे पण त्या देवीचंच रूप आहे आणि बुद्धीची देवता ती सरस्वती. ही सरस्वती 12 नावांनी ओळखली जाते. सरस्वती मया दृष्टा वीणा पुस्तकधारिणे हंसवाहन समायुक्ता विद्यादान करी मम प्रथमं भारती नाम द्वितीयंच सरस्वती तृतीयं शारदा देवी चतुर्थं हंसवाहिनी पंचमं जगति ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा कौमारी सप्तमं प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी एकादशं क्षुद्रघंटा द्वादशं भुवनेश्वरी ब्राह्मी द्वादशं नामानि त्रिसन्ध्येय पठेन्नरः सर्वसिद्धिकरी तस्य प्रसन्न परमेश्वरी सामे वसतु जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती. अशी ही 12 नावं याच्यात सांगितलेली आहेत. आणि या सरस्वती देवीचं वेगळेपण असं की ती विद्येची अधिष्ठात्री आहे. ती इतर देवतांच्या पेक्षा वेगळ्या स्वरूपाची आहे, कारण ती कुणाचीही कुलदेवता नाही किंवा तिचा कुठलाही संप्रदाय नाही. म्हणजे जसं शिवाचा शैव संप्रदाय, शक्तीचा शाक्त संप्रदाय, तसा सरस्वतीचा संप्रदाय नाही. कारण ही देवी खूप कष्टाने प्राप्त होते. कोणतीही विद्या, कोणतंही ज्ञान हे परिश्रमाचंच मिळतं. या सरस्वतीची 3 रूपं आहेत. एक म्हणजे देवता रूपात, दुसरी ती नदी देवता म्हणून प्रगट झाली आणि तिसरी ती विद्यारूप देवता म्हणून साकार झाली. अशा या 3 रूपात ही सरस्वती प्रगट झालेली आहे. आणि प्राचीन अशा ऋग्वेदात सरस्वतीच्या स्तुतीपर असे 75 मंत्र सापडतात. अशी ही सरस्वती देवी आहे. सरस्वतीच्या नावाचा अर्थ सार म्हणजे तर्क, तत्व, सगळ्याचा अर्क अशी ती स्वतःचं तत्व आत्मस्वरूप शिकवणारी देवी म्हणजे सरस्वती. किंवा सरसहा अवती म्हणजे जी त्वरेने जाते, जी गतिमती आहे, ती गतीने म्हणजेच गतीचं म्हणजेच ज्ञान देणारी अशी ती सरस्वती आहे. आता ही ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती आहे आणि ती आणि ब्रह्मदेव म्हणजे जीवात्मा, शिव आणि शक्ती असं ते प्रतीक आहे. आणि तिचा म्हणजे दुर्गा सप्तशकात तिच्या महासरस्वतीचं अवतरण कसं झालं त्याचीही गोष्ट आहे. कारण ही सत्वगुणांचं असं ते सुक्त आहे. ही सत्वगुणांची देवी आहे. चंद्रकांतीप्रमाणे तेजस्वी आहे. तिथे मणिमाला, अंकुश असं आहे तिने धारण केलेलं आहे. आणि तिला महाविद्या, भारती, वाणी
ब्राह्मी, वेदगर्भा, सुरेश्वरी अशी अनेक नावं आहेत. ब्रह्मदेव आणि सावित्री यांची ती मुलगी. आणि असं म्हणतात की तिचं गणपतीशी लग्न झालं होतं. ते कसं झालं, तर एकदा तिने पार्वतीला पाहिलं वनात. मग अशी आपण जे पार्वतीचं, ती वनातच, पार्वती बिल्वपत्र वेचत वनातच भ्रमण करत असायची. त्या पार्वतीला तिने पाहिलं. तिच्या अंगावर एकही अलंकार नव्हता. आपण लंकेची पार्वती असं म्हणतो, तिच्या अंगावर अलंकार नव्हता. म्हणून ही मुलगी तिला हसली. या मुलीचं नाव होतं ब्रह्मदेव आणि त्याची पत्नी सावित्री यांच्या या मुलीचं नाव होतं दुर्वा. आणि ती त्या पार्वतीला हसली तेव्हा पार्वतीने तिला शाप दिला की तू तृण होऊन जमिनीवर पडशील. त्याप्रमाणे ती तृण होऊन जमिनीवर पडली आणि मग ती रडायला लागली. तेव्हा तिची आई सावित्री तिथे आली आणि ती म्हणाली की तू पार्वतीला प्रसन्न करून घे, म्हणजे तुला तुझं परत मूळ रूप लाभेल. म्हणून तिने पार्वतीची आराधना केली. ती पार्वतीची आराधना केली तेव्हा पार्वती प्रगट झाली आणि पार्वतीने तिला उश्राप दिला की तू दुर्वा म्हणून आलेली असलीस तरी तू गणपतीला प्रिय होशील आणि तू सरस्वती हे रूप तुला लाभेल, तू विद्येची देवता होशील. आणि म्हणून तिला स्त्री रूप सरस्वतीचं रूप मिळालं. पण ती गणपतीला प्रिय झाल्यामुळे त्या दुर्वा आपण गणपतीला व्हायला लागलो. एकदा ती अशीच सरस्वती मैत्रिणींच्यावर खेळत असताना तिने तप करणाऱ्या गणपतीला पाहिलं आणि तो मोठ्या पोटाचा, मोठ्या नाकाचा, मोठ्या कानांचा असा गणपती पाहून तिने आणि तिच्या मैत्रिणींनी त्याची चेष्टा केली. तेव्हा गणपती अत्यंत रागावला आणि ती घरी गेल्यावर जेव्हा सावित्रीला, तिच्या आईला हे कळलं तेव्हा सावित्री तिला ओरडली, अगं तू गणपतीच्या म्हणजे विद्येचा, देवाचा तू अपमान केलेला आहे, तेव्हा तू आता त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या कर. तेव्हा ती सरस्वतीने गणपतीची तपश्चर्या केली. तेव्हा गणपती प्रगट झाला आणि ती सरस्वती त्यावेळेला गणपतीच्या प्रेमात पडली. तरीसुद्धा गणपती तिच्याकडे लक्ष देईना, कारण त्याला फक्त विद्येचीच आराधना करायची होती. पण नंतर आपल्याला ती कार्तिकेय आणि गणपतीची गोष्ट माहिती आहे. त्याने आधी आईवडिलांना प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं, म्हणून आधी त्याचं लग्न करायचं असं ठरलं आणि मग ही दुर्वाव्रत करून त्याला प्रसन्न करून घेणारी सरस्वती आणि तो गणपती यांचा विवाह झाला. अशी सरस्वती आणखीन गणपतीच्या विवाहाची कथा सांगितली जाते. अशी ती सरस्वती नेहमी पांढऱ्या शुभ्र हंसावर बसून हातात वीणा घेऊन पांढऱ्या शुभ्र वस्त्रातली सरस्वती नेहमी गणपतीचंच ध्यान करीत असते. अशा या सरस्वती नंतर मग नदी रूपाने आली, पण ती लुप्त झाली. त्याच्यानंतर ती विद्यादेवता म्हणून आली. ती कशी आली विद्यादेवता? ब्रह्मदेवाने एकदा सरस्वतीला आज्ञा केली की भूतलावर कोणी आदर्श मानव तुला आढळला तर तू त्याच्या जिव्हाग्री वास कर. मग ती सरस्वती पृथ्वीवर येऊन असा माणूस शोधत होती. सत्ययुग संपलं तरी तिला कोणी भेटलं नाही. मग त्रेतायुग आलं. त्रेतायुगात तिला वाल्मिकी ऋषी दिसले. त्यावेळेला त्या व्याधाने नुकतंच एका क्रौंच पक्षाला ठार केलं होतं आणि वाल्मिकी अस्वस्थ झाले होते. तेव्हा त्यांची ती अस्वस्थ तळमळीची अवस्था बघून सरस्वती वाल्मिकींच्या जिव्हाग्री गेली आणि भूतलावरचं पहिलं काव्य प्रकट झालं. मा निषाद प्रतिष्ठा त्वम अगमत शाश्वती समा, जी रामायणाची सुरुवात आहे. अशी सरस्वती वाणीची देवता, विद्येची देवता म्हणून म्हणजे लोकांसमोर आली. वाचा म्हणजे आपण जे बोलतो ती, पण त्याची 4 रूप आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या 4ही प्रकारची वाचा म्हणजेच सरस्वती. सरस्वती म्हणजे संवाद साधणं, व्यक्त होणं. आणि हे अथर्व वेदात वाग्देवता या नावाने एक सूत्रही आहे. अशी ही सरस्वती म्हणजे विद्यादेवता. भारतीय संस्कृतीत तिला मानाचं स्थान आहे. तिला वेदमाता असं म्हटलं जातं. आता अशा या सरस्वतीचं सगळ्यांनी तिला पुस्तक असतं तिच्या हातात, माला असते, कमंडलू असतो, वीणा असते, 4 हात असतात. तसेच तिला वाहन म्हणून ती हंस असतो, जो तिला तिच्या पित्याने दिलेला आहे. आणि ती सरस्वती नदी रूपात पूर्वी असल्यामुळे सरस्वतीचं चित्र नेहमी जलाशयाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेलं आपल्याला दिसतं. हंस हे जे तिचं वाहन आहे, ते हम म्हणजे जीवात्मा आणि स म्हणजे परमात्मा, अशा हंसावर ती आरूढ झालेली आहे. कारण हंस म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात, सारा सार निवडी जनी त्या हंसावरी ही हंस वाहिनी, अशी ती आहे. किंवा मोर हे पण तिचं वाहन आहे, कारण मोर हा रंग आणि नृत्य
यांचा आविष्कार करणारा प्राणी आहे. आणि सरस्वती केवळ विद्येची नाही तर कलांचीही देवता आहे. अशी सरस्वती कधी कमळात असते. जैनांची सरस्वती हत्तीवर बसलेली आपल्याला दिसते. एक सत्यव्रत नावाचे ऋषी होते. ते मुके होते. त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. ते फक्त तोंडाने एवढाच आवाज करायचे. पण तो सरस्वतीचा बीजमंत्र आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं. आणि त्या मंत्रांचा उच्चार त्यांच्याकडून केला गेल्यामुळे त्यांना सर्व शास्त्रांचं ज्ञान झालं. आध्यात्मिक दिव्यदृष्टी प्राप्त झाली. म्हणून आजही ओम ऐ नमः असा सरस्वतीचा जप केला जातो. अशी सर्व भूतेषु संस्थिता बुद्धिरूपेण संस्थिता अशी ही देवी आहे. आणि या देवीचं वर्णन, देवीला म्हणजे कालिदासात त्याला कुलदैवत मानायचा. भारवी भूती माग सगळ्यांनी हिला भारती असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे, सगळ्या संतांनी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. रामदास म्हणतात, नमो नमो शारदामुळे चत्वार वाचा. एकनाथ म्हणतात, आता नमो सरस्वती जे सारासार विवेक मोती. आणि बहिणाबाईंनी तर म्हटलेलं आहे, माय माझी सरस्वती माझ्या शिकविते बोली. नामदेवाने वर्णन केलं आहे, तुकारामांनी केलं आहे. आणि शांता शेळकेंचं गीत आहे, जय शारदे वागीश्वरी. ते आता आपण शांता शेळकेंनी लिहिलेलं गीत ऐकणार आहोत सुरेखाताईंच्याकडून. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. विधिकन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी. जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, नितरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी. चारी युगांची पौर्णिमा तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे. नितवर्षु दे आमुजा शिरी, नितवर्षु दे आमुजा शिरी. वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी. चतुरा कलामयंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे. स्मरता मतीची मंगली, उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी. बाहेरून आल्या मंजिरी, बाहेरून आल्या मंजिरी. वागीश्वरी, जय
जय शारदे वागीश्वरि वागीश्वरि वागीश्वरि। वागीश्वरी शारदा सरस्वतीला वंदन करून झाल्यावर आता आपण जाणार आहोत तुळजापूरला. तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला, तिच्या स्तुतीपर श्लोक ऐकायला. तुळजापूर हे तुळजाभवानीच्या वास्तव्याने अत्यंत पवित्र झालेलं असं ठिकाण आहे आणि ती अनेकांची कुलदैवत आहे. तुळजाभवानी ही अनेकांची कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्र आणि श्रीपती छत्रपती शिवाजी या दोघांवरही तिची कृपा होती. त्यामुळे हे स्थान आहे यमुनाचल नावाच्या डोंगरावर हे आहे. याच्यात बालेघाटाच्या माथ्यावर असं जे तिथे आपल्याला शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आजही तिथे बांधलेला दिसतो आणि तिथून तिच्या मंदिरापर्यंतचा रस्ता जातो. तर ही जी आहे ती आदिमाया तुळजाभवानीची कथा अशी सांगितली जाते की ती शंकरांनी आधी वशिष्ठ ऋषींना सांगितली, पुढे ती स्कंदस्वामींनी मार्कंडेय ऋषींना सांगितली आणि तिचंच आख्यान सुताने शौनिकांना ऋषीमुनींना दिलं. ही जगदंबा हिलाच त्वरिता म्हणजे तुळजा म्हणतात आणि पुढे जे आपण रेणुका मातेचं रूप बघणार आहेत ते सुद्धा ही तुळजामातेचंच रूप आहे आणि मातंगी हे सुद्धा तुळजाभवानीचंच रूप आहे. तर कृतयुगात तिथे तुळजापूरच्या परिसरात एक जंगल होतं. अतिशय रम्य असं ते ठिकाण होतं आणि ते कर्दम नावाचे एक तरुण ऋषी साधना करत होते. त्यांना अनुभूती नावाची एक सुंदर स्वरूपाची पत्नी होती आणि त्यांचा संसार अत्यंत सुखाने चालला होता. पण दैवाला त्यांचं ते सुख बघवलं नाही आणि ती अनुभूती गर्भवती असतानाच त्या ऋषींचं निधन झालं. तेव्हा तिने सती जायचा निर्णय घेतला. पण बाकीच्या सगळ्या ऋषीमुनींनी तिला समजावलं की गर्भवतींनी सती जाणं हे शास्त्रसंमत नाही. तेव्हा तिने आपला निर्णय बदलला आणि ती परमेश्वराच्या चिंतनात आपला वेळ घालवायला लागली. पुढे तिला अपत्य जन्म झाल्यानंतर तिने पुत्रसंगोपन केलं. पण तो थोडा मोठा झाल्यावर ती मेरू पर्वतावर जाऊन तिथे तपश्चर्या करायला लागली. तिथे मंदाकिनीच्या तीरावर तिने झोपडी बांधली आणि अष्टांग योगसाधना, प्राणायाम, प्रत्याहार या सगळ्यात ती पारंगत झाली. धारणा, समाधी यांचाही अभ्यास तिने केला आणि अशा स्थितीत तिच्यावर एक संकट ओढवलं. ती अशी ध्यानात मग्न असताना तिथे कुकुर नावाचा एक राक्षस आपल्या सेनेसकट आला आणि तिला ती अत्यंत आवडली आणि तिला त्याच्या मनात मोह उत्पन्न झाला. तिने वश व्हावे म्हणून त्याने तिची हर तऱ्हेची विनवणी केली. तो तिचा अनुनय करू लागला पण ती अनुभूती मात्र ध्यानमग्नच होती. मग ती लावण्यवती काहीच उत्तर देत पाहून त्या राक्षसाने त्याची दिटाई वाढली आणि त्यांनी पुढे होऊन तिला स्पर्श केला. तिने डोळे उघडून पाहते तर काय तो राक्षस असं करतोय. तिला संताप अतिशय आला आणि कोण दुष्ट, कोण आहेस तू असं तिने विचारल्यावर त्या कुकुर राक्षसाने आपली मागणी तिच्या पुढे केली आणि तो उन्मत्तपणाने म्हणाला, नाहीतरी एवढं कठोर तप करून तू काय मिळणार आहे? त्यापेक्षा तू माझी पत्नी हो. साध्वी अनुभूती जी होती ती त्याचं ते बोलणं ऐकून भीती, संताप, राग, चिंता यांनी ग्रासून गेली आणि तिने ओळखलं की त्याला जर आपण शाप दिला तर आपल्याच तपाचा भंग होईल. म्हणून तिने काय करावं ते सुचेना आणि तिने आदिशक्ती जगदंबेचं तिने ध्यान केलं आणि ती भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही हे तिला माहीत असल्यामुळे ती आपल्या संकटप्रसंगी धावून येईल याची तिला खात्री होती आणि तिने त्या त्रिपुर सुंदरी जगदंबेचा धावा केला. तिची आर्त विनवणी ऐकून ती भगवती त्वरिता होऊन त्वरेने तिथे आली म्हणून तिचं नाव त्वरिता असं झालं. त्या त्वरिताचं मग तुरजा झालं आणि तुरजाचं तुळजा झालं. अशी तुळजा भवानी चामुंडा, भूत, वेताळ, कंकाळ, पिशाच हे तिचे सगळे गण होते त्यांच्यासह तिथे आली आणि तिने त्या कुकुर राक्षसाचं जे संकट होतं ते दूर केलं. तिने त्या अनुभूतीची प्रार्थना ऐकली होती आणि आपल्या हातातल्या शूळाने तिने त्या कुकुराच्या हृदयावर आघात केला. पण तो कुकुर होता तो मायावी होता. त्याने मग महिषाचं रूप धारण केलं, सिंहाचं रूप धारण केलं, महाकाय अशा एका पुरुषाचं रूप धारण केलं. पण देवीने त्या सगळ्याचा निपात केला. देवी तेव्हा तो मायावी
याच्यात प्रवीण होता तो कुक्कुर. त्यांनी पुन्हा मायेने आपलं चतुरंग दल निर्माण केलं, पण देवीने त्या सगळ्या तिच्या सैन्याने त्या कुक्कुराच्या सैन्याचा निपात केला. तेव्हा देवीचे गण उदयोस्तू म्हणून आनंदाने नाचायला लागले आणि ती जगदंबा अनुभूतीसमोर उभी राहिली. तेव्हा अनुभूतीने तिला विनंती केली की तू आता माझ्यासाठी या पृथ्वीवर आलेली आहेस, तर तू इथेच राहा. तुझ्या पादसेवनाचा अखंड लाभ आम्हाला घडू दे. आणि म्हणून तिच्या आग्रहासाठी ती तुळजाभवानी तिथेच राहायला लागली. आता ही तुळजापूरची भवानी जी आहे ती आधी अनादी काळापासून क्षत्रिय राजांची आराध्य देवता आहे. अनेक क्षत्रिय राजांनी त्या भवानी मातेची आराधना केलेली आहे आणि आपली राज्य परत मिळवलेले आहेत. अगदी स्वारोचिष या मन्वंतरात चोल वंशातल्या सुरथांनी प्रथम या तुळजाभवानीची प्रार्थना करून पराभव झाल्यामुळे आपलं गेलेलं राज्य परत मिळवलेलं आहे. हीच महिषासूरमर्दिनी आहे आणि तिने क्षत्रियांना कायम मदत करून धर्मरक्षणाचं काम केलेलं आहे. असं म्हणतात की शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा जन्मसुद्धा त्यांच्या आईवडिलांनी या तुळजाभवानीची जी आराधना केली त्याच्याचमुळे झालेला होता. आणि शिवरायांना प्रत्येक कठीण प्रसंगात तिने मदत केलेली आहे. प्रत्येक पराक्रमात ती तुळजाभवानी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. शिवरायांना तिने एक शक्तिशाली तलवार दिली होती. याचाच अर्थ त्या भवानी मातेने आपली सगळी असामान्य शक्ती त्यांच्या ठाई घातलेली होती. आणि सावरकरांनी तर जिजाबाई आणि तुळजाभवानी यांचं साम्य एका कवितेत वर्णन केलेलं आहे की हिंदूंच्या देशाचे बघून या हाल, हिंदूंच्या देशाचे बघून या हाल, जगताची जननी ती झाली से लाल, जगताची जननी ती झाली से लाल, यवनांना क्रोधाने बघण्याची आई, यवनांना क्रोधाने बघण्याची आई, शिवतेजाला शिवनेरी शिवबाची जननी लादे. म्हणजे शिवाजीचा जन्मच जो झाला तो तिच्या प्रेरणेने झालेला होता. शिवाजीला एकदा सर्वसंग परित्याग करून शैलपर्वतावर जाण्याचा त्याने विचार केला. तेव्हा या भवानी मातेनेच त्यांना स्वराज्य स्थापना आणि स्वराज्य रक्षणाची प्रेरणा दिलेली होती. शिवरायांच्या अशाही शिवरायांचं म्हणजे जे सगळं कर्तृत्व होतं त्याला अधिष्ठान होतं या आपल्या तुळजाभवानीचं. आणि म्हणून ही तुळजाभवानी साहित्यात सुद्धा प्रत्येकाच्या साहित्यात दिसते. शंकराचार्यांनी तुळजाष्टक नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. मोरोपंतांनी तुळजास्तवन लिहिलेलं आहे. शिवराम स्वामींनी तुळजाभवानीचा गोंधळ लिहिलेला आहे. टेंबेस्वामींनी सुद्धा श्री तुळजाभवानी स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि सावरकरांनी तर तुळजाभवानीला साक्षात स्वातंत्र्यदेवी असं म्हटलेलं आहे. एका कवितेत त्यांनी एक सांग रूपक मानलेलं आहे. तुळजाभवानी ही साक्षात स्वातंत्र्यदेवी आहे. तिचा गोंधळ मांडणारे आहेत शिवराय आणि या गोंधळ विधीचे ते यजमान आहेत. सारे मावळे आहेत आणि गोंधळातील ते जळते पोत घेऊन नाचणारे आहेत ते सगळे हे मावळे आहेत. आणि त्या स्वातंत्र्य देवताला खुश करण्यासाठी पारतंत्र्याचा म्हणजे अफजल खानाचा बोकड बळी दिला गेलेला आहे. असं या सावरकरांनी या तुळजाभवानीवर असं सांग रूपक केलेलं आहे. रामदासांनीही तुळजाभवानीला आवाहन केलेलं आहे की आंबे येई ओ माता वंदिन तुझे पाय. असे शांताबाई शेळकेंनी पण तुळजाभवानीची एक आरती लिहिलेली आहे. वसंत बापटाने लिहिलेली आहे. अशी तुळजाभवानीला वंदन सगळ्यांनी केलेले आहे. त्याच तुळजाभवानीचं जे एक गाणं आहे माय भवानी ते आता आपण ऐकूया. माय भवानी तुझे लेकरू कुशीता तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीता तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई
विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तुझ्या दयेचा ओख खंडित दुरितल ज्ञानाने सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तू आम्हाला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती, तू आम्हाला अविनाशी कीर्ती, तू अवघ्या आशांची पूर्ती. जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तुझ्या पूजना माझ्या पदरी या विण दुसरे नाही, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गाणं अतिशय चांगल्या तऱ्हेने सादर केलं. शाब्बास सुरेखाताई. आपण आता रेणुका देवीच्या अवताराचं बघणार आहोत. पूर्वी जमदग्नी आणि रेणुका या दाम्पत्याचे पोटी भार्गवराम नावाचा एक महाबलाढ्य असा पुत्र जन्माला आला. ते विष्णूचा 6वा अवतार होते. त्या काळी क्षत्रिय लोक अधार्मिक झालेले होते, राजधर्म विसरलेले होते, प्रजेला त्रास देत होते, अन्याय करत होते, अत्याचार करत होते. म्हणून भगवान विष्णूंनी जमदग्नी आणि रेणुकेच्या पोटी तो भार्गवराम म्हणजेच परशुरामांचा जन्म घेतला होता. एकदा कार्तवीर्य सहस्रार्जुन नावाचा एक क्षत्रिय राजा आपली सेना घेऊन शिकारीसाठी बाहेर पडला होता आणि तो वाट चुकून जमदग्नींच्या आश्रमात आला. त्या जमदग्नींच्या आश्रमात तो जरी अचानक आलेला असला तरी जमदग्नींनी आपला अतिथी गृहस्थ धर्म पाळला आणि त्या राजाचं उत्तम तऱ्हेने स्वागत करून तो राजा आणि त्याचा अफाट सैन्य यांना पंचपक्वान्नाचं जेवण दिलं. तेव्हा सहस्रार्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला, हे ऋषी रानात राहतात, पर्णकुटीत राहतात, साध्या झोपडीत राहतात, कंदमुळं खातात, त्यांच्या इथे काही धान्यधुन्य दिसत नाही आहे, मग त्यांनी हे पंचपक्वान्नाचं जेवण कसं काय दिलं? तेव्हा त्यांनी ते जमदग्नींना विचारलं की तुम्ही हे जेवण कसं काय दिलं? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्याकडे कामधेनू नावाची गाय आहे आणि तिच्यामुळे मी हे आपल्याला हे देऊ शकलो जेवण. तेव्हा त्या कार्तवीर्य सहस्रार्जुनाच्या मनात लोभ उत्पन्न झाला. त्याने ती गाय जमदग्नींच्याकडे मागितली. त्यांनी अर्थातच नकार दिला आणि त्याच वेळेला नेमका जमदग्नींचा पुत्र परशुराम रानात समिधा गोळा करायला गेला होता
त्यावेळेला तो तिथे नव्हता. त्यामुळे सहस्रार्जुनाने ती गाय बळाने घेतली आणि तो राजधानीला निघून गेला. काही वेळाने समेधा गोळा करून जेव्हा परशुराम परत आले तेव्हा त्यांना जमदग्नी कपाळाला हात लावून बसलेले दिसले, कारण त्यांच्याकडून परशुरामांना सगळी हकीकत कळली. ते भयंकर संतापले आणि ते आपलं धनुष्यबाण घेऊन राजदरबारात गेले. तिथे त्यांनी त्या सहस्रार्जुनाची चांगली कानउघाडणी केली की तुला जेवण दिलं आणि तू हा असा कृतज्ञपणा केलास म्हणून त्याला सुनावलं आणि ते आपली गाय घेऊन परत आले. सहस्रार्जुनाने त्यावेळेला परशुरामांचा अपमान केलाच होता. त्यांच्या सैन्यानिशी त्याच्यावर तुटून पडले होते. एकाच पण परशुरामांनी एकट्याने राजाचे 10,000 पुत्र जे होते आणि 17 अक्षौहिणी सैन्य यांच्याबरोबर त्यांनी एकट्याने युद्ध केलं आणि आपल्या पराक्रमाने त्या सहस्रार्जुनाचे जे 1000 हात होते ते तोडून टाकले. आणि ते पाहून सहस्रार्जुनाची सगळी जी मुलं होती ती त्या रणभूमीवरून पळून गेली होती. परशुरामाने त्या सहस्रार्जुनाचा वध केला आणि कामधेनूला घेऊन तो परत आश्रमात गेला. आणि त्याच्यानंतर ते युद्धभूमीवरून जे ती मुलं पळून गेली होती त्यांना कळलं की कार्तवीर्याचा यांनी म्हणजे त्याचे हात तोडलेले आहेत, म्हणून त्यांनी सूड घेण्याचं ठरवलं आणि ती सगळी मुलं परत एकदा परशुराम आश्रमात नसताना तिथे आले आणि त्यांनी जमदग्नींना शस्त्रांचे घाव घालून ठार केलं. त्या रेणुकेवरही त्यांनी 21 प्रहार केले आणि ते तिथून निघून गेले तिला जखमी करून. आणि त्या जखमी रेणुकेचा विव्हळण्याचा आवाज परशुरामांना जेव्हा वनात ऐकायला आला तेव्हा ते तिथे धावत आले. तर आई जखमी आहे, वडील मृत्युमुखी पडलेले आहेत आणि तिच्या अंगावर 21 घाव पाहून ते व्यथित झाले, शोकाकुल झाले. तेव्हा त्यांनी रेणुकेने त्याही अवस्थेत परशुरामांचं म्हणजे सांत्वन केलं आणि पतीबरोबर सती जाण्याची तिने तयारी केली. परशुरामाने त्यावेळेलाच निश्चय केला, मी 21 माझ्या आईच्या अंगावर 21 गाव आहेत, मी 21 वेळा ही पृथ्वी निश्क्षत्रिय करेन. त्याने आपल्या मातेचं अवधूदेही पार पाडलं. पण त्याच्यानंतर आईवडील दोघंही सोडून गेल्यानंतर परशुरामांना आपला शोक आवरेनासा झाला आणि त्यांनी अनन्य भावाने आपल्या आईची प्रार्थना केली की आई तू मला भेटायला ये, तू मला भेटायला ये. तेव्हा ती रेणुका माता परत परशुरामांच्या पुढे प्रगट झाली. ती साक्षात जगदंबेचंच रूप होती. ती प्रगट झाली. तिने त्या शोकाकुल परशुरामांना समजावलं, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना परत आदेश दिला की तू ठरवला आहेस तसा या क्षत्रियांचा तू निपात कर. आणि मग ती भूमी मातेला त्या क्षत्रियांपासून सोडव असं तिने सांगितलं. आणि ते रेणुका मातेनेच तेव्हा वचन दिलं की आपण पुढच्या जन्मात, तुझ्या पुढच्या जन्मात मी तुला नक्की भेटेन. आणि त्याप्रमाणे ती राम वरदायिनी म्हणून पुढच्या जन्मात जेव्हा राम सीतेला शोधत वनात भटकत होते तेव्हा त्यांना ती परत रेणुका मातेने त्यांना दर्शन दिलेलं आहे. अशा त्या रेणुका मातेचे गीत आता आपण ऐकूया सुरेखाताईंच्याकडून. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी माय तैशी अनाथांची माय, जैशी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हा केसरशी घाई गाई, हा केसरशी घाई गाई, वेगे धावतची पायी, वेगे धावतची पायी. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम,
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने विष्णुदास आदराने वारा घाली पदराने माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली कल्पवृक्षाची सावली. श्री विष्णूंच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दोन दैत्याने त्रिलोकात उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी देव आणि ऋषी या सर्वांनी मिळून अनेक प्रकारची वाद्य आणून नाद आणि सुरामध्ये त्या देवाची आळवणी केली. तोच त्यांनी विष्णूसाठी मांडलेला गोंधळ होता. आणि पुढे हा फक्त विष्णूंसाठी केलेला गोंधळ न राहता तो वेगवेगळ्या देवांसाठी केला जाऊ लागला. आणि महाराष्ट्रात तर जागरण आणि गोंधळ याची मोठी परंपरा आहे. देवी उपासनेचा तो एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. घरातल्या शुभकार्यानंतर किंवा नवरात्रातही गोंधळ घालून जागरण केले जाते, देवतेला आवाहन केले जाते. नवरात्रात घरात गोंधळाचे स्वर उमटणे हे फार मंगलदायक मानले जाते. गोंधळात संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, दिमडी आदी वाद्यांसह देवीची गाणी गायली जातात आणि त्याच वेळेला हातातील देवटीने देवीला औक्षण केले जाते. तुळजापूरची भवानी देवी गोंधळाला यावं, कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं असं म्हटलं जातं. आणि गोंधळा उदो उदो म्हणून देवीचा जय जयकार केला जातो. उदो म्हणजे उदयोस्तू, म्हणजेच देवीचा आशीर्वाद मागण्यासाठी हा उदो उदोचा गजर केला जातो. आणि तो आता करणारे सुरेखाताई. नवसाला पावली गाई नवसाला पावली कशी कळेना आज अचानक झोपडीत आली कशी कळेना आज अचानक झोपडीत आली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली हृदयाचा चौरंग मांडिला हृदयाचा चौरंग मांडिला वरी बसविले जगदंबेला वरी बसविले जगदंबेला नक्षत्राच्या कवड्या गुंफून माळगळा घातली नक्षत्राच्या कवड्या गुंफून माळगळा घातली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली बालरवीचा मळवट भरला बालरवीचा मळवट भरला सोन केशरी शालू सजला सोन केशरी शालू सजला ओले श्रीफळ ओटी ठेविता दयामयी हसली ओले श्रीफळ ओटी ठेविता दयामयी हसली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली गरजू लागली देही संबळ उदे उदे ग रंगे गोंधळ गरजू लागली देही संबळ उदे उदे ग रंगे गोंधळ सुवर्ण नागित नाचत मुरडत आकाशी चालली सुवर्ण नागिण नाचत मुरडत आकाशी चालली नवसाला पावली ग आई
नवसाला पावली, नवसाला पावली गाई, नवसाला पावली, नवसाला पावली गाई, नवसाला पावली, नवसाला पावली गाई, नवसाला पावली. उदो 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 उदो. भैरवी नावाची एक देवी आहे. ती दक्षिणामूर्तींची पत्नी आहे असं म्हणतात. त्रिपुरा भैरवी, संपत प्रज्ञा भैरवी, कौलेश भैरवी, कामेश्वरी भैरवी, नित्य भैरवी, रुद्र भैरवी अशी तिची अनेक रूपं आहेत. या देवीबरोबरच भैरवी हा कर्नाटकी आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. भैरवी किंवा त्रिपुर भैरवी ही देवी पार्वतीच्या दशमहाविद्यांपैकी एक आहे आणि अशाच एका भैरवीने आपण देवी उपासनेची आजच्या सांगत आहोत. जगत जननी भवतारिणी मोहिनी तुझ नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना, शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना, शांती सुख कियो विमला, शांती सुख कियो विमला, ज्ञानता तू हो सकला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, ऋषि मुन जन सकल किया, ऋषि मुनि जन सकल किया, कोमला तू चंचला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, शारदा तू ज्ञानदा, लक्ष्मी तू है संपदा, शारदा तू ज्ञानदा, लक्ष्मी तू है संपदा, दावी दुर्गा शक्ति मां, दावी दुर्गा शक्ति मां, कोटि है तुम्हें प्रणाम, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाली, तू शिवानी मंगला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, मोहिनी तू नवदुर्गा, मोहिनी तू नवदुर्गा. धन्यवाद. आज सुरेखाताईंनी माता पार्वती, विद्यादेवता सरस्वती, स्वराज्य संरक्षक तुळजाभवानी आणि परशुराम माता रेणुकादेवी यांची अतिशय सुंदर गीतं गायली. गोंधळ म्हणून देवीचे आशीर्वाद मागितले आणि भैरवीने सांगता केली. अशा गोड गळ्याच्या सुरेखाताई या गीताधर्म मंडळ आणि मंडळाचे कार्य यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवून काम करतात. सर्व व्याख्याते आणि गीताधर्म मंडळाचे कर्मचारी आणि सगळे श्रोते यांच्याबद्दल त्यांना अत्यंत आत्मीयता आहे. त्या सर्वांशी सौहार्दानेच वागतात. अशा या सदैव हसतमुख असलेल्या सुरेखाताईंनी नुकताच या आठवड्यात त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत. म्हणून आपण सर्वजण त्यांचं अभिष्ट चिंतन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया आणि आपल्या सर्वांच्या वतीने